सद्गुरुनाथ महाराज की जय। गोकुळामध्ये भगवंत आलेले आहेत आणि भगवंत आल्याचा परमानंद गोकुळवासियांना होतो आहे। भगवंताच्या सहवासामध्ये दुसरं काहीच होत नसतं। नाम संकीर्तनाचा गजर चालत असतो, भगवंत भक्ताच्या समोर उभे असतात, भगवंत त्या नामाच्या आनंदा भक्त त्या नामाच्या आनंदामध्ये नुसता डोलत असतो। आणि ज्या वेळेला त्याच्या आत्म्याला भगवंताचा स्पर्श होतो, स्त्री असो का पुरुष, भक्तिशास्त्र काय सांगतं? आपण नाम संकीर्तनामध्ये ज्या वेळेला अत्यंत तल्लीन होतो, त्यावेळेला आपल्या त्या शुद्ध भावभक्तीचा प्रभाव असा होतो की आपल्या देहभावाचा काही काळापुरता का होईना नाश होतो। देहभावाचा नाश होणे हे अध्यात्माचं ध्येय आहे। अडचण एवढीच आहे की आपल्या देहभावाचा लय कायमचा होत नाही। पण कथेचा आणि नामसंकीर्तनाचा महिमा असा आहे की भजन चालताना देहभावाचा काही वेळापुरता का होईना लय होण्याची शक्यताही असते। याला भाव जागृती असं म्हणतात। भक्तीमध्ये 8 प्रकारचे सात्विक भाव सांगितलेले आहेत। किती? 8 प्रकारचे सात्विक भाव। अंगात येणं वेगळी गोष्ट असतं, सावधानतेने ऐका, तुम्हाला पुढे कोणी विचारलं तर सांगता येईल। अंगात येणं वेगळं असतं। आपण इतर अन्य कोणत्या ठिकाणावर, कोणत्या धामामध्ये, मंदिरामध्ये अंगात येताना पाहिलं असेल, कोणी म्हणतं भूत अंगात आलं, प्रेत अंगात आलं, आत्मा अंगात आली, कोणी म्हणतं देवी अंगात आली, हा देव अंगात आला, तो देव अंगात आला, म्हणून ते असे ओरडले, नाचले, कुदले, असं झालं। हा जो अंगात येणे प्रकार आहे, हे अंगात येणं वेगळं आहे। पण भक्तीमध्ये 8 प्रकारचे सात्विक भाव सांगितले। सामान्यतः एखाद्या महिलेच्या किंवा पुरुषाच्या अंगात येणं आणि अष्टसात्विक भाव जागृत होणाऱ्या भक्ताची अवस्था ही दिसायला सारखीच आहे। आता बरेच माणसं म्हणतात की वारकरी संप्रदायात अंगात येणं वगैरे हा प्रकार नाही। वारकरी संप्रदाय अर्थात हा भागवत पंथ आहे, भागवत धर्म आहे। आणि भागवत धर्म अर्थात हे भक्ती प्राधान्य धर्म आहे। आणि भक्तिशास्त्र हे 8 प्रकारच्या सात्विक भावांना मान्यता देत आहे। त्यापैकी गोपिका भजन करता करता कोणत्या अवस्थेला प्राप्त झाल्या ते सांगताना शुकदेवजी महाराज सांगतात, वाग्गद्गदा द्रवते यस्य चित्तम रुदत्यभीक्ष्णं हसति क्वचिच्च विलज्ज उद्गायति नृत्यते च मदभक्तियुक्तो भुवनं पुनाति। पहिली अवस्था सांगितली वाग्गद्गदा। भजन करता करता आणि कथा ऐकता ऐकता, नाम संकीर्तन करता करता रडू येण्याच्या अगोदर कंठ सद्गदित होतो। याला आपण सामान्य भाषेत कंठ दाटून येणे असं म्हणतो। कंठ दाटून येणे। वाग्गद्गदा द्रवते यस्य चित्तम, त्याचं जे चित्त आहे ते द्रवीभूत होतं। हे बाकीचा सगळा विचार त्याचा चित्ताचा विसरून जातं, ते द्रवीभूत होतं। त्याला असं वाटतं नाम संकीर्तनात आता मी बाहू उंच करून, हात उंच करून, पावली खेळून कितीक नाचू कितीक नाही, असं त्याला होतं। हे चित्त द्रवीभूत झाल्याचं लक्षण आहे। वाग्गद्गदा द्रवते यस्य चित्तम। तिसरी गोष्ट सांगितलेली आहे रुदत्यभीक्ष्णं। अधूनमधून तो भक्त मोठ्याने रडतो। भक्तीच्या भावावस्थेमध्ये 3 भाव अजून सांगितले। एक भाव आलाप, एक भाव आहे विलाप आणि एक भाव आहे प्रलाप। रुदत्यभीक्ष्णं, तो रडायला लागतो। आणि काय होतं? हसती क्वचिच्च, मध्येच हसायला लागतात। काही भक्त रडतात, काही भक्त अश्रूंच्या माध्यमातून व्यक्त होतात, काही भक्त हास्याच्या माध्यमातून व्यक्त होतात। असा भाव हसती क्वचिच्च। पण कथेमध्ये रडू आलं पाहिजे, कथेमध्ये
विलाप झाला पाहिजे, कथेमध्ये भाव जागृत झाला पाहिजे, अंगावर रोमांच आले पाहिजे, मूर्छा येऊन भक्त पडतात. हे काही आता वेगळं सांगायची गरज. भागवत क्षेत्रामध्ये एक अत्यंत फार मोठे थोर महात्मे झाले, परमपूज्य श्री डोंगरेजी महाराज. भागवत व्यासपीठाच्या क्षेत्रामध्ये डोंगरेजी महाराज हे नाव कोणाला माहित नाही असा कोणी वक्ता नाही. तर त्यांचं हे शुद्ध मत आहे आणि त्यांचे हे शब्द आहे, त्यांचं हे सांगणं आहे की कथा तो रोने के लिए होती है. अश्रूंच्या वाटे आपले जन्मोजन्मांतरीचे दुरित आपल्या शरीराच्या बाहेर पडत असतात. नाम संकीर्तन करता करता एक पाऊली जर का आपण टाकली, सामान्य पाऊली खेळणं वेगळं, हसत आनंदात पाऊली खेळणं वेगळं असतं. पण अशा पद्धतीने ज्या वेळेला एखादं दृश्य आपल्याला दिसतं, तर अशा वेळेला एक पाऊली त्या भावावस्थेमध्ये जर खेळली गेली तर आपले जन्मोजन्मीचे पातक आपल्या अंतःकरणाच्या बाहेर पडत असतात. हा अशा भावावस्थेमध्ये खेळलेल्या पावलीचा नृत्याचा परिणाम आहे. रुदती हसती क्वचिच्च आणि काय होतं, विलज्ज उद्गायती. निर्लज्ज होऊन, ती स्त्री असो तो पुरुष असो, निर्लज्ज विलज्ज, इथं विलज्ज शब्द वापरला, निर्लज्ज नाही. निर्लज्ज यामुळे नाही वापरला की वापरला असता तर त्याला लाज राहिली नाही असा अर्थ होतो, पण त्याला लाज आहे, पण त्या असलेल्या लाज भावनेचं त्याला विस्मरण झालेलं आहे. विलज्ज उद्गायती नृत्यतेच. असा भक्त, असे गोपिकांसारखे भक्त काय करतात, मदभक्ती युक्तो भुवनम पुनाती. या अशा नाम संकीर्तनाने शुकदेवजी महाराज म्हणतात त्रिभुवन पावन होऊन. म्हणून कथेमध्ये भाव अशा पद्धतीने वर्णन केलेले आहे. संतही भक्ताच्या या भावावस्थेचं वर्णन करताना म्हणतात, तुका म्हणे माझा सकल देह भाव, 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 तुका म्हणे माझा सकळ देह भाव, तुका म्हणे माझा सकळ देह भाव, तुका म्हणे माझा सकल देह भाव, तुका म्हणे माझा सकळ देह भाव. अनिक नको ठाव, अनिक नको ठाव, चिंतू यासी, चिंतू यासी, डोळे भरून या पाहिन तुझे मुख, डोळे भरून या पाहिन तुझे मुख, डोळे भरून या पाहिन तुझे मुख. अनिक नको ठाव, अनिक नको ठाव, चिंतो यासी, चिंतो यासी, डोळे भरून या पाहिन तुझे मुख, डोळे भरून या पाहिन तुझे मुख, डोळे भरून या पाहिन तुझे मुख. तेची माझ सुख, तेची माझ सुख, देई देवा, देई
सुख तिची मज सुख देई देवा देई देवा डोळे भरोनिया पाहिन तुझी मुख डोळे भरोनिया पाहिन तुझी मुख डोळे भरोनिया पाहिन तुझी मुख कान भरनिया ऐकीन तुझी कीर्ती कान भरनिया ऐकीन तुझी कीर्ती कान भरोनिया ऐकेन तुझी कीर्ती कान भरोनिया ऐकेन तुझी कीर्ती ते मज विश्रांती ते मज विश्रांती देई देवा देई देवा डोळे भरोनिया पाहिन तुझी मुख डोळे भरोनिया पाहिन तुझी मुख डोळे भरोनिया पाहिन तुझी तेची माझा सुख तेची माझा सुख तेची माझा सुख देई देवा देई देवा देई देवा तेची मजा सुख देई देवा डोळे भरोनिया पाहिन तुझी मुख डोळे भरोनिया पाहिन तुझी मुख डोळे भरोनिया पाहिन तुझी मुख तुका म्हणे माझा सकळ देह भाव आणिक नको ठाव चिंतू यास आणि देहभावाचा लय होतो त्यावेळेला कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे. कुणी म्हणेल हे खरं आहे का? भाव जागृती होते हे खरं आहे का? कीर्तनात असं भक्त नाचायला लागतो हे खरं आहे का? किंवा नामसंकीर्तन करता करता अशी भाव जागृती होणे खरं आहे का? जाऊ द्या आपलं, सोडा. साक्षात पांडुरंग परमात्मा सुद्धा देवाला देवपणाचा विसर पडला. कधी? तर जनाबाईचा एक सुप्रसिद्ध अभंग आहे. एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञान राजा गोपाळासी लाह्या वाटी. हा अत्यंत प्रसिद्ध अभंग, ज्यामध्ये जनाबाई म्हणतात, नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग. आता पहा, नुसतं डोळ्यासमोर दृश्य आणू आपण. नामदेवराय कीर्तनाला उभे राहिले. पंढरपूरचं मंदिर पाहिलंय सगळ्यांनी. कीर्तन मंडप आपल्या डोळ्यासमोर आणा. कीर्तन मंडपात नामदेवराय उभे राहिले, हातात टाळ घेऊन साक्षात महावैष्णव ज्ञानोबाराय चाल म्हणायला उभे राहिले. कीर्तनामध्ये चाल म्हटली जाते ना,
ज्ञानोबाराय चाल म्हणायला, अभंग म्हणायला उभे राहिले. नामदेवराय कीर्तनाच्या गादीवर बसलेले उभे आहेत, भगवंत पाठीशी उभे आहेत. आणि कीर्तन सुरू झालं नामदेवरायांचं. जनाबाई उभ्या होत्या. जनाबाईनं हे सगळं पाहिलेलं आहे म्हणून लिहून ठेवलं. कीर्तन जसं सुरू झालं, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. भगवंत नाचायला लागले. नाम संकीर्तन सुरू झालं, देवाचं संकीर्तन सुरू झालं नामाचं, आणि देवच नाचायला लागले. आणि मग जनाबाई इकडून ज्ञानोबारायांना खुणवतात, जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग. तुम्ही अभंग म्हणा. ज्ञानदेवा तुम्ही अभंग म्हणा. जनाबाईनं सांगितलं ज्ञानोबारायांना. देवाला नाचताना पाहिल्याबरोबर जनाबाईच्या लक्षात आलं वातावरण कसं झालं. जनी म्हणे देवा बोला ज्ञानदेवा बोला अभंग. ज्ञानदेव अभंग म्हणायला लागले. ज्ञानोबाराय सुरू झाला अभंग. जसं चाल सुरू झाली, अभंग सुरू झाला, तर भगवंताचं नाचणं अजूनच जोरात झालं. इतके जोरात भगवान पांडुरंग परमात्मा नाचायला लागले. सगळी संतांची मांदियाळी पाहती आहे. चित्र डोळ्यासमोर आणायचं आहे. आणि काय झालं, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. कमरेला पितांबर बांधलेला होता. इतके उड्या मारायला लागले देव, इतके उड्या मारायला लागले, इतके नाचायला लागले की अक्षरशः कमरेला बांधलेला जो पितांबर आहे भगवंताचा तो निसटला. पहा आता बर का, देवाचा पितांबर निसटला तरी देवाला भान नाही. नाचता नाचता देवाचा गळाला पितांबर. सावध होई देवा देवा पांडुरंगा विठ्ठला माय बापा. सावध होई देवा ऐसा बोले कबीरदासजी महाराजांच्या लक्षात आलं, अरे एवढा भाव जागृत झाला देवाचा की नाचता नाचता पितांबर निसटला कमरेचा. हे कबीरदासजी महाराजांनी पाहिल्याबरोबर कबीरदासजी महाराज धावत आले. देवा सावध होई देवा आता बोले कबीर. तरी देव सावध झाले नाही, कानावर ऐकायलाच गेलं नाही. आणि मग आजूबाजूची सगळी साधू संत मंडळी धावत पळत पुढे आली. साधू या संतांनी देवाला धरिला मनगटी. मनगट धरलं देवाचं. गप अशी देव उड्या मारत असतील, नाचत असतील, देवाचं मनगट पकडलं. काय झाले म्हणून दचकले जगजेठी. असं मनगट पकडल्याबरोबर भगवंत अचानक दचकले. काय झालं असं विचारलं भगवंत. काय झालं? ऐसा कीर्तन महिमा सर्वान माझी वरिष्ठ. जडमूड भाविका सोपी केली पायवा. नामयाची जनी लोळे संतांच्या पायी. शब्द पहा. नामयाची जनी लोळे. जनाबाई स्त्री देह आहे की नाही? नामयाची जनी लोळे संतांच्या पायी. कीर्तन प्रेम रस अखंड देई गे विठाई. कीर्तन प्रेम रस अखंड देई गे विठाई. आणि देवाची ही भावावस्था पाहून जनाबाई संतांकडे, उपस्थित संतांकडे पायावर लोळण घेऊन ही मागणी मागते आहे की हा कीर्तनाचा प्रेमरंग, भावरंग, कीर्तन रंग तुम्ही मला सुद्धा दान करा. धन्य जगी तोची हरी रंगिनाचे. धन्य जगी तोची एक हरी रंगिनाचे. धन्य जगी तोची एक हरी रंगिनाचे. धन्य जगी तोची एक हरी रंगिनाचे. हरी रंगिनाचे.
वासुदेव सदा स्मरेवाचे धन्य जगी तोची एक हरी रंगिनाचे धन्य जगी तोची एक हरी रंगिनाचे धन्य जगी तोची एक हरी रंगिनाचे सुख दुःख समान सकळ जीवाचा कृपाळ सुख दुःख समान सकळ जीवाचा कृपाळ ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ धन्य जगी तोची एक हरी रंगिनाचे धन्य जगी तोची एक हरी रंगिनाचे धन्य जगी तोची एक हरी रंगिनाचे विषयी विरक्त जया नाही आप पर विषयी विरक्त जया नाही आप पर संतुष्ट सर्वदा स्वय व्यापक निर्धार संतुष्ट सर्वदा स्वय व्यापक निर्धार धन्य जगी तोची एक हरी रंगिनाचे धन्य जगी तोची एक हरी रंगिनाचे धन्य जगी तोची एक हरी रंगिनाचे जाणीव शहाणीव ओझे सांडोनिया दूरी जाणीव शहाणीव ओझे सांडोनिया दूरी आपण वस्ती करावर्त तसे संसारी आपण वस्ती करावर्त तसे संसारी धन्य जगी तोची एक हरी रंगिनाचे धन्य जगी तोची एक हरी रंगिनाचे धन्य जगी तोची एक हरी रंगिनाचे म्हणून इथं सामान्य भक्ताला भाव जागृत होतो याच्यात आश्चर्य नाही. स्वतः भगवंतामध्ये ही भाव जागृती झाली. आता थोडा विचार हा आहे की भक्ताला आपल्या भावावस्थेवर ताबा मिळवणं नियंत्रण मिळवणं हेही आवश्यक आहे. हा एक याचा पुढचा विषय आहे. परंतु भाव एवढाच आहे की गोपिका या अशा पद्धतीनं गोपाळ अशा पद्धतीनं भगवंताच्या सान्निध्यामध्ये गोकुळामध्ये प्रेम सुखामध्ये रंगून गेलेले आहे. गोकुळामध्ये दुसरं प्रेम सुखाला सोडून काहीच राहिलेलं नाही. आनंदल्या नरनारी अशा पद्धतीनं आनंद एकमेकांना प्रदान करत आहेत. हेच प्रेम सुख आहे, हेच भक्ती सुख आहे. सुरुवातीला आज कथा सुरू करताना आपण ऐकलं एक तर ज्ञानाद्वारे परमतत्व जाणता येतं आपल्याला, नसता प्रेमातून आपण त्या परमतत्वाशी एकरूप होत असतो. प्रेमातून परमतत्वाशी एकरूप होत असताना भक्ताची अवस्था अशा पद्धतीनं होत असते. असाही एक भाव आहे. फक्त फरक एवढाच राहिलेला आहे की अशा पद्धतीनं वारंवार आपण सखोल चिंतन भक्ती शास्त्राचं करत नाही. वारंवार भागवत कथा किती ठिकाणावरती चाललेली आहे, पण भक्ती तत्वाचं सखोल चिंतन हे वारंवार होत नाही. याला काय कारण आहे? एक कारण आहे की आजकाल वक्ते मंडळी आपल्या सोबत नाटक मंडळी घेऊन फिरायला लागली.
अलीकडे कथेमध्ये कीर्तनामध्ये तर जाऊ द्या, सोडा, कीर्तनामध्ये तरी अजून नाही, की आजकाल भागवत कथेमध्ये झाकी हा प्रकार सुरू झाला. झाकी शब्द ऐकलेला आहे का तुम्ही? झाकी तसा मराठीचा शब्द नाही. झाकी अर्थात असं काहीतरी चित्रदर्शन, नाटक, वठवणे वगैरे. मग कथेमध्ये जसं चरित्र महाराज सांगतील तसं बाजूला समोर झाकी तयार होते. मग जी मंडळी कथा ऐकायला आलेली आहेत ते सगळे ते झाकी वगैरे पाहतात, मस्त आनंदात सोहळा होतो. पण कथा भाग तसं पाहिलं गेलं, आपल्याला जर नाटक पाहायचं आहे तर थिएटर आहे, नाटकाचं रंगमंच आहे, सगळं आहे. आणि जुन्या काळापासून आता तरी कमी झालं. पहिल्या काळात नाटक म्हटलं की रामायण, नाटक म्हटलं की महाभारत, हे चित्र दाखवायचे. मग महाभारतातला एखादा प्रसंग असं दाखवायचे असं म्हणतात. आताही ते दाखवू शकतो आपण, पण झालं असं की मग ते कथेच्या व्यासपीठाकडे अशा पद्धती सुरू झाली, प्रकार सुरू झाला. मुळामध्ये तसं आयोजन करू नये, झाकी दर्शन वगैरे. आता काल आपण भगवंताला वसुदेव घेऊन आले, तेवढ्या पुरतं ठीक आहे, ते प्रसन्न सुंदर दर्शन आहे महाराज. तोपर्यंत तर आपला कथाभागही पूर्ण झालेला होता. मग नंतर काही केलं तरी हरकत नाही. त्यातल्या त्यात वसुदेव येतात, देवाला घेऊन येतात, ते पाहिल्याबरोबर ऐकून जे होत नाही ते वसुदेव नुसतं देवाला घेऊन येतात, पाहिलं की असं मन प्रसन्न भरून जातं, अंतःकरण होतं की नाही. पण झाकी दर्शन हा त्याच्यातला अजून निम्न स्तर आहे महाराज. तो काही आपल्या उपयोगाचा नाही, कामाचा नाही. आणि दुसरी एक पद्धती अशी आहे की झाकी दर्शन त्याच्यामध्ये सुरू झालेलं आहे कथेमध्ये. कथा म्हटलं की फक्त कथाच झाली पाहिजे. कथा म्हटलं की कथा झाली पाहिजे. आणि कथेत जर का व्हायचंच असेल तर अजून एक झालं पाहिजे, नामसंकीर्तन झालं पाहिजे, भजन झालं पाहिजे. मग नामसंकीर्तनामध्ये अधून मधून पावली खेळली तरी चालते, फुगडी खेळली तरी, प्रसंगानुरूप बरं का. प्रसंग तसा असेल तर नसता करून प्रसंग चाललेला असताना बरेच भक्त पावली वगैरे खेळली, तसं इथं कोणी खेळलं नाही. 4 दिवस तर 5 दिवस तर कोणी उठलंच नाही. ज्या दिवशी कृष्ण जन्म होतो त्या दिवशी व्यासपीठच म्हणतं आता बसून राहायचं नाही, आता उठून पावली खेळायची असते. कारण शेवटी देवाचा जन्मोत्सव आहे महाराज. एक भाग हा आहे. दुसरा भाग असा आहे की श्रोत्यांची तेवढी जिज्ञासा राहिली नाही भक्तीचं चिंतन ऐकण्याची. म्हणून त्यांना झाकीचं दर्शन दिलं की ते म्हणतात वाह, सुंदर कथा झाली. आणि याचा परिणाम काय झाला की भक्तीचं सखोल चिंतन एका विषयावर ऐकणारी मंडळी कमी होत गेली आणि सांगणारीही मंडळी कमी झालेली आहे. पण असं जर का भक्तीचं चिंतन वारंवार सखोल एका विषयाला धरून जर व्यासपीठाला सांगण्याची मुभा उत्पन्न झाली आणि श्रोते मंडळी जर वारंवार अशा पद्धतीनं भक्तीचं चिंतन ऐकायला लागली तर वक्त्याच्या आणि श्रोत्याच्या अंतःकरणामधले जे भक्तीचे परमार्थाच्या संबंधातले प्रश्न आहेत ते मिटून जातील. आज प्रश्नच मिटत नाहीत. बाकी सगळं होतं पण प्रश्न मिटत नाही. मग अशा वेळेला काय करावं लागतं? वक्त्याची परंपरा पद्धती व्यासपीठाची कशी आहे माहितीये का? वक्ताच प्रश्न उपस्थित करतो. आता 7 दिवसामध्ये आपण किती प्रश्न उपस्थित केले गेले. आज झाला आपला 6वा दिवस. पहिल्या दिवशीपासून मला आठवतं तसं खूप प्रश्न उपस्थित झाले. आता ही रेकॉर्डिंग चालू आहे इथं. कथा झाली की मी सुद्धा पुन्हा सगळी कथा ऐकणार आहे घरी जाऊन. आणि मी ऐकणार आहे की व्यासपीठाने कोणकोणते प्रश्न उभे केले. वेळेमध्ये आपण त्याचं उत्तर पाहिलं. पण आता माझा घरी जाऊन अभ्यासाचा क्रम हा आहे की त्या प्रश्नांचे सिद्धांतपर उत्तर लिहून काढायचे. म्हणजे पुढे ते आपल्याला त्याची उत्तर भेटतात, आपल्याला कामं येतात. आणि व्यासपीठावर जे उत्तर येतात ते व्यासपीठच उत्तर देतं महाराज. तो काय वक्त्याच्या बुद्धीचा विषय थोडीच आहे. म्हणून 2 गोष्टी होतात. एकतर श्रोता वर्ग हा भक्ती तत्वचिंतन ऐकण्यासाठीचा उत्सुक नाही. आणि व्यासपीठाकडून महाराज मंडळी जर अशा पद्धतीनं झाकी, नाटक इत्यादी दर्शन द्यायला लागली तर मग श्रोत्यांची जिज्ञासा कशी वाढेल, तहान कशी वाढेल.
आता हे जे बोलणं आहे हे कित्येकांना पटू शकतं, कित्येकांना पटू शकत नाही. आजकाल सगळेच विषय जगात वादाचेच झाले, म्हणून चाकोरी सोडून कोणाला बोलताच येत नाही. आणि मला तर बाबा सांगतात बोलू पण नको. आपलं 2 तास 3 तास आनंदाने कथा सांगायची, नाम संकीर्तन करायचं, भक्तांना आनंद, वैष्णवांना आनंद झाला, बस संपला विषय. हरी बोल. या जगाच्या वादात, जगाच्या भोवऱ्यात, भानगडीत पडायचंही नाही. आजकाल प्रश्न विचारणारे भरपूर झाले, चांगली गोष्ट आहे. प्रश्न व्यासपीठाला नाही, वक्त्याला नाही विचारणार तर समाज कुठं जाईल? पण प्रश्न हा जर का तार्किक बुद्धीनं असेल, कुत्सित बुद्धीनं असेल, तर जाणत्यातल्या जाणत्या वक्त्यांनी सुद्धा अशा श्रोत्याच्या प्रश्नाला उत्तर देऊ नये असा दंडक व्यासपीठाचा आहे. आणि प्रश्न जर अत्यंत जिज्ञासू वृत्तीनं, प्रेम भावनेने विचारला असेल, जसा शुकदेवांनी विचारला, तर त्या प्रश्नाच्या उत्तरात भागवत आणि रामायण साकार होत असतं. गोपाल कृष्ण भगवान की जय. म्हणून कुणी मनामध्ये अन्यथा गैरसमज आणू नका. पण मला हे 2 भाव स्पष्ट करावे वाटले की तुम्ही आज इथं भागवत ऐकत आहात. आता मला गोष्ट माहित आहे, मी सुद्धा इथं शहरात राहतो. आपलं संभाजीनगर शहर मोठं आहे, त्यातल्या त्यात मोठ्या परिसरांमध्ये पुंडलिक नगर, हनुमान नगर हे प्रसिद्ध पावलेले परिसर आहे. की जे परवा काल आम्ही बोलत होतो, मी आमचे मित्रमंडळ आदिनाथ, आकाश वगैरे आम्ही बोलत होतो, कालचीच गोष्ट बहुतेक. मी म्हटलं इथं बहुतेक हनुमान नगर मध्ये इतके घरं, इतके मंडळी आहेत की बाहेरगावच्या माणसाला, त्यांच्या माणसाला सापडायचं असेल, जो कुठं भेटत नाही तो हनुमान नगरात भेटत असेल असं मला वाटतं. जो कुठंच भेटत नाही तो हनुमान नगरात भेटतो. इतकं विस्तीर्ण पावलेलं हनुमान नगर. मला तर सुरुवातीला इकडं परिसरात यायचं म्हणजे मला भीतीच वाटायची, कारण रस्ताच कळत नव्हता. बरं, आणणाऱ्यांनी रस्ते इकडं आणलं तर बाहेर कुठून पडायचं ते अजूनही कळत नाही. मी आपलं दोनदा विचारून ही गल्ली ती गल्ली पाहत पाहत आता सरळ रोड झाली, बाहेर पडते. अशी गंमत आहे. सांगण्याचा भाव असा आहे की उद्या इथली आपली कथा संपणार आहे, अजून कुठंतरी भागवत कथा सुरू होईल. आपण तिथं ऐकायला जायलाच पाहिजे. जिथं जिथं भागवत, तिथं तिथं वैष्णवानी एक दिवस का होईना हजेरी लावली पाहिजे, वक्ता कोणी का असेना. नाही श्रवण आपल्याला करणं शक्य झालं, भागवत व्यासपीठाला नमस्कार करावा. तिथं व्यास आहेत, तिथं शुकदेव आहे, तिथं नारद आहे, तिथं देव आहे, तिथं सगळे आहे. बस आज इथलं, उद्या भागवत संपेल, उद्या दुसरीकडे कुठंतरी भागवत सुरू होईल, परवा तिसरीकडे कुठंतरी सुरू होईल, त्याच्यानंतर. आणि मग इतके भागवत चाललेले आहेत, किती किती भक्तीचे विषय किती किती पद्धतीनं चर्चेला आले पाहिजेत आणि त्या चर्चा किती आनंदाने ऐकल्या पाहिजे. आपल्या महाराष्ट्रामध्ये एक अत्यंत विद्वान होऊन गेले, तसं तर महाराष्ट्रात खूप विद्वान होऊन गेले, पण या भागवत संप्रदायामध्ये प्रसिद्धीला विद्वानांच्या यादीमध्ये नाव येतं परमपूज्य ब्रह्मीभूत हरिभक्त परायण रंगनाथ महाराज परभणीकर यांचे. ते मूळचे परभणी गावचे होते. तर ते वेदांताचा पाठ घ्यायचे. वेदांतपर जे उपनिषद ग्रंथ असतात ना, हे तरी भागवत रामायण याच्यात कथा आहेत ज्या ऐकायला आपल्याला सोपं आहे, म्हणून यांचा प्रचार प्रसार जास्त आहे. पण आमच्यासारखे जे विद्यार्थी दशेत असतात त्यांना एक नियम आहे की असे जे पाठ घेणारी मंडळी आहेत, आळंदीला चातुर्मासात, पंढरपूरला चातुर्मासात पाठ होतात, तसं परभणीला त्यांनी ही वेदांतपर ग्रंथाची जी पाठाची परंपरा आहे ती परभणीला त्यांनी सुरू केली. आळंदी पंढरपूर नंतर सुरुवातीला सगळ्या माणसांना ते जड वाटायला लागलं, पण त्यांनी ती पाठ परंपरा तशीच चालू ठेवली. अगदी मोजके भाविक ऐकायला येत होते, पण एवढं भाविकांना माहित होतं की महाराज काहीतरी चांगलंच सांगत आहे. पुढं चालून असं झालं की एक एक करता करता सगळं गाव महाराजांच्या वेदांतपर ग्रंथाच्या पाठाला येऊन बसायला लागलं. आणि आज पावे तो ब्रह्मीभूत रंगनाथ महाराजांची वेदांत ग्रंथाच्या पाठाची परंपरा आजही परभणी गावात सुरू आहे. तर ते पाठ ऐकून गावातले मंडळी सुद्धा, अभ्यासू जिज्ञासू मंडळी सुद्धा अशी तरवेज होऊन गेली की त्यांना कुठलाही विषय तुम्ही चिंतनासाठी घ्या, तो जड वाटत नाही. आपल्याला वाटतं काय महाराज किती वेळचे बोलू लागले, काहीतरी काय खोड्या केल्या कृष्णाने त्या सांगितल्या पाहिजे, गवळणीचा चिमटा कसा काढला, हे कसं झालं, ते कसं.
हा एक भाग देवाच्या लीलेचा वेगळा आहे. आणि जर सतत 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 अशा पद्धतीनं आपण तत्वचिंतन ऐकत राहिलो तर आपली ऐकण्याची जी बुद्धीची जी ग्राह्य शक्ती आहे ती वाढत जाते. म्हणून ऐकत असताना सुद्धा काही काही श्रोते मंडळी आम्हाला इतर गावांमध्ये गेल्यानंतर भेटतात, परिसरांमध्ये गेल्यानंतर भेटतात. म्हटले महाराज, आणि पुढे येऊन सांगतात की महाराज आम्ही कोणाच्याच कथेला जात नाही. आता आम्ही म्हणतो ठीक आहे, जात नाही चांगली गोष्ट आहे, आला तरी चांगलं, नाही आला तरी चांगलं. मग का जात नाही तर त्यांचं फार गोड उत्तर असतं. ते म्हणतात की आम्हाला जेवढं चांगलं ऐकायची तहान आहे तेवढं चांगलं ऐकायला भेटत नाही, म्हणून आजकाल आम्ही कथेला कीर्तनाला जाणंच बंद केलं. असं ऐकलंय कानाने. मग आता विचार करा, जर जिज्ञासू भाविक असे कथा कीर्तनातून कमी कमी व्हायला लागले आणि हौशे नवशे गवशे जर कथा कीर्तनामध्ये एकत्र व्हायला लागले तर चर्चा कशी होणार. म्हणून कथा आज या वर्षी झाली, दैवयोगाने पुढच्या वर्षी कथा झाली त्याच जागेवर. असा 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, अविरत कथा जर भागवतच. अजून एक विषय आला, 1 वर्षी भागवत ऐकलं की मंडळी म्हणतात महाराज आम्ही 5 वर्ष 3 वर्ष झाले भागवत ऐकतो आहोत, आता दुसरा ग्रंथ आम्हाला ऐकायचा. गमतीनं बाबा त्या यजमान मंडळींना म्हणत असतात, त्या मंडळींना म्हणत असतात तुम्ही 3 वर्ष भागवत ऐकलं उदाहरणार्थ, आता तुमची इच्छा झाली दुसरा ग्रंथ ऐकायची. याचा अर्थ भागवत तुम्हाला सगळं कळालं का? याचा अर्थ भागवत आपण सगळं ऐकलं का असा अर्थ होतो का? असा मुळीच अर्थ होत नाही. यातला अजून पोटभेद असा आहे की एक ग्रंथ ऐकल्याचं जे सुख आहे तेच सुख मला रामायण ग्रंथाच्या श्रवणातून प्राप्त करून घ्यायचं आहे. या भावनेने दुसरा ग्रंथ सांगणं आणि ऐकणं ही वेगळी बाजू आहे. पण भागवत पुष्कळ ऐकलं आता दुसरं सांगा असं म्हणणं ही निम्न स्तरावरची गोष्ट आहे, ती काही बरोबर नाही. मग उदाहरणार्थ या वर्षी भागवत झालं, पुढच्या वर्षी त्याच्या पुढच्या वर्षी 3 वर्ष 5 वर्ष भागवत, 12 वर्ष भागवत. एखादं अनुष्ठान सुरू केलं तर ते किमान 1 तप पर्यंत केलं पाहिजे. सामर्थ्य असेल एखाद्या भक्तांनी या वर्षीला भागवत कथेचं यजमानपद घेऊन भागवत कथा सुरू केली तर किमान प्रतिवर्षी भागवत कथेच्या आयोजनाचं अनुष्ठान मी किमान 12 वर्ष तरी का होईना संपन्न करेन, एवढा उच्च संकल्प त्याचा गेला पाहिजे. किमान 12 वर्ष. आता याच्यात होतं काय सांगतो. तुम्ही म्हणताल तुम्हाला तारीख मिळते, दुसरं काय होतं. पण मी तुम्हाला सांगतो, तुम्ही आपले आहात म्हणून जर 12 वर्ष मला इथंच कथा सांगण्याचा योग आला तर मी एक दमडी न घेता या स्थितीवर या प्रांगणात भागवत कथा करायला तयार आहे. आणि पुढची गोष्ट अशी आहे की या 12 वर्षामध्ये जर कथा झालीच अविरत, आता जेवढे तुम्ही बसलेले आहात दैवयोगानी देह माझा आणि दैवयोगानी देह तुमचा जर टिकला तर प्रतिवर्षी भागवतच ऐकायचं. पण ते असं भागवत ऐकायचं की भागवतातल्या एका 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 विषयाला धरून 12 वर्ष चिंतन करायचं. तर 12व्या वर्षी भागवत ऐकताना ही जाणीव झाली पाहिजे की खरोखर अंतःकरण तृप्त होत. जे मी कधी ऐकलं नाही ते मला ऐकायला भेटत आहे. मला वाटलं पाहिजे जे मी कधी सांगितलं नाही ते मला सांगायला भेटत आहे. एका नियोजित कथाक्रमाच्या बाजूला जाऊन त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमिका त्याच्याशिवाय आता उकलता येऊ शकत नाही. त्याच्यासाठी हा नियम फार मोठा. आता हे ऐकल्यावर तुम्हाला भीती वाटेल कदाचित, म्हणलं 12 वर्षासाठी आता आम्हाला अडकवून टाकता का काय. पण मी घेणारही काही नाही ना. आजही घ्यायला आलो असं काही तुम्ही गृहीत धरू नका. काही देणार होते म्हणून या वर्षीला आलो असंही काही नाही. यांनी तर फक्त मला सांगितलं, म्हटले या तारखेपासून आपल्याला कथा करायची आहे. म्हटलं काही हरकत नाही. आणि त्यातल्या त्यात सहज यायला हे आमचं गुरुबंधूचं घर आहे. हा गुरुबंधूंचा गुरु भगिनींचा परिसर आहे.
फक्त एक चिंता मनामध्ये अशी होती की कथेचा रंग हा आता येतो की नाही, कुठपर्यंत जातो, कुठपर्यंत नाही. पण पहिल्या दिवशीपासून कथेचा रंग अगदी परमोच्च स्तरावर आहे. आणि आज पाहता पाहता 6 दिवस आपले पूर्ण झालेले आहेत. उद्या आपल्या सेवेचा 7वा दिवस आहे. आणि बाबा तर म्हटले मी आता थांबतो इथं. मग तर अजून काही प्रश्नच नाही राहिला त्याच्यात. तर असं आहे. तुमच्या आलं का लक्षात मी काय एवढं बोललो? तर एक विचार जरी एखाद्या भक्तानी करून पाहिला की खरी गोष्ट आहे ना, की ही पाठशाळा जर अशी अविरत वर्षानुवर्ष चालली तर आज हा कथाक्रम ऐकला, पुढच्या वर्षी आपण हा कथाक्रम ऐकू, त्याच्या पुढच्या वर्षी तो कथाक्रम, आणि त्याच्या पाठीमागचे भाव पाहता 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 किती भाव आपल्याला भेटतील. गोपाल कृष्ण भगवान की जय. राम कृष्ण हरी जय जय. राम कृष्ण हरी. 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 आनंदाने टाळी वाजव. राम कृष्ण हरी जय जय. राम कृष्ण हरी. 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 हरी जय जय. राम कृष्ण हरी. राम कृष्ण 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 हरी जय जय. राम कृष्ण हरी. जरासा बहुमूल्य अनमोल वेळ तुमचा घेतला मी आणि जरासा बाजूला गेलो, त्याबद्दल हृदयस्थ क्षमा मी तुमच्याकडे मागतो. मुख्य कथा भागाकडे वळू. गोकुळामध्ये भगवंताने अनंत अशा प्रकारच्या लीला केल्या. ज्या लीलेमध्ये मुख्य लीला पहिली आहे भगवंताची चौर कर्म. भगवंताची ही लीला, लीलेच्या प्रकारात एक अत्यंत मुख्य लीला मानली जाते चौर कर्म. भगवंतानी दही दूध तूप लोण्याची चोरी केली
आणि या चोरीच्या माध्यमातून गोपिकांचं प्रपंचातलं संसारातलं चित्त भगवंतानी हिरावून घेतलं. दुसरी लीला भगवंतानी केली की भगवंत वृंदावनामध्ये गोचारण लीला करण्यासाठी गेले. गायींचा सांभाळ भगवंतानी केला. ही दुसरी सर्वश्रेष्ठ लीला. गोचारण लीला करत असताना गायींचा सांभाळ भगवंतानी केला. गोपाळांना खेळाच्या माध्यमातून सुख दान केलं. याच गोपाळांना परमसुखाचं दान करण्यासाठी काल्याचा प्रसाद भगवंतांनी दिला, जो परवाच्या दिवशीला तुम्हाला मला सुद्धा या ठिकाणी प्राप्त होणार आहे. लीलेमध्ये भगवंतांनी तिसरी आणि सर्वश्रेष्ठ आणि अंतिम लीला भगवंतांनी केलेली आहे, ज्याला रासलीला असं म्हणतात. याच्या अगोदर भगवंतांनी अनंत लीला करत असताना एक चौरकर्म केलं, गोचारण लीला केली, अघासुर वकासुर तृणावर्त इत्यादी असुरांचा विनाश केला, कालियाचं मर्दन केलं आणि आपल्या ऐश्वर्याचं दर्शन भगवंत करून देत असताना भगवंतांनी सुंदर अशा पद्धतीनं एक अजून लीला केली, ज्याला गोवर्धन धारण लीला असं म्हणतात. भगवंताच्या तसं पाहिला गेलं तर लीला श्रीमद भागवतामध्ये सुद्धा अत्यंत मोजक्या आहेत असं आपण म्हणू. तसं तर लीला भरपूर आहेत. त्यातही भगवंताच्या सविस्तर लीला वर्णन करून सांगणारे ग्रंथ आहे भगवंताचा लीलेचा म्हणून प्रसिद्ध असणारा लीला ग्रंथ, ज्याचं नाव आहे गर्ग संहिता. हा ग्रंथ श्री गर्गाचार्यजी महाराजांनी लिहिला. याच्यामध्ये भगवंताच्या अनंत लीला आहे आणि गर्गाचार्यजी महाराजांनी प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी या साऱ्या लीला पाहिलेल्या आहेत, त्या लिहून ठेवल्या. ज्यामध्ये ही गोवर्धन धारण लीला आहे. ही अत्यंत सर्वश्रेष्ठ लीला भगवंतांनी संपन्न करून गोपिकांना परमसुखाचं दान करण्यासाठी, गोपाळांना परमसुखाचं दान करण्यासाठी सुंदर पद्धतीनं शरद पौर्णिमेच्या रात्री रासक्रीडा संपन्न केलेली आहे. या रासलीलेचं, रासक्रीडेचं सुद्धा तात्विक स्वरूप फार सुंदर आहे, विलक्षण आहे. महात्म्यांनी त्याच्यावर खूप लिहिलेलं आहे आणि आपणही ज्या वेळेला वेळ मिळेल, कोणी महात्मे भेटले, संत भेटले, त्यांच्याकडे जाऊन अशा पद्धतीनं श्रवण करायला पाहिजे. श्रवणाच्या दोन पद्धती आहेत. एक आज आपण व्यासपीठाच्या माध्यमातून श्रवण करत आहोत, ते एक श्रवण आहे. हे श्रवण सगळ्यांनी करावं. ज्या परिसरात व्यासपीठ कथा करायला आलेला असेल तिथं सगळ्यांनी येऊन श्रवण करावं. आणि श्रवणाची दुसरी परंपरा काय आहे? सद्गुरु सत्शिष्यांची ही दुसरी परंपरा आहे. ज्या वेळेला आपण अशा पद्धतीनं अध्यात्म साधना करतो, त्यावेळेला आपल्या मनामध्ये उठणाऱ्या येणाऱ्या प्रश्नांच्या, शंकांचं निरसन हे सद्गुरूंच्या बैठकीमध्ये करत असतात. आता व्यासपीठाकडे सहसा सहजी प्रश्न विचारण्याची पद्धती, परंपरा नाही. व्यासपीठाने काय सांगायचं? ग्रंथ सांगायचं. राजा परीक्षितींनी जे प्रश्न विचारले त्याला अनुसरून प्रश्न उपस्थित करायचे आणि त्याला अनुसरून उत्तर द्यायचे आणि त्या उत्तराला अनुसरून ज्या कथा येतील त्या कथा सांगायच्या. श्रोत्यांनी त्या आनंदाने ऐकायच्या, आनंद घ्यायचा. अजून ही पद्धती परंपरा नाही की भागवत म्हटलेलं आहे पण अजून बसलेले श्रोते प्रत्यक्षात प्रश्न विचारतात आणि मग वक्त्याने त्याचं उत्तर द्यायचं. ही पद्धती परंपरा नाही. कोणी म्हणेल मग आमच्या प्रश्नांचं कसं होईल जर येत असतील तर त्याच्यासाठीच प्रत्येकाला या जगात सद्गुरूंची शरणागती करायला सांगितलेली आहे. आणि चोखंदळ उत्तर, चोख उत्तर, जिथल्या तिथं उत्तर आपल्या साधनेला अनुसरून आपल्याला पाहिजे असेल ना, तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आपले सद्गुरूच दान करत असतात. तुम्ही प्रश्न सद्गुरूंना नाही विचारला तरी गुरु महाराज बोलतात, त्यावेळेला आपले प्रश्न आपोआप सुटून जातात. अजून एक याच्या पुढची गोष्ट लक्षात घ्या. सद्गुरुनिष्ठ साधक ज्या वेळेला सद्गुरूंच्या मुखातले प्रश्न उत्तर ऐकतो, वचन ऐकतो, त्यावेळेला त्याच्या भौतिक स्तरावरचे प्रश्न, दैविक स्तरावरचे प्रश्न आणि आध्यात्मिक स्तरावरचे, तीनही स्तरावरचे प्रश्न त्याचे मिटून जात असतात. हे सद्गुरूंच्या वचनाचं सामर्थ्य आहे. म्हणून सार्वजनिक पद्धतीनं कथा कीर्तन ज्या वेळेला होतात त्यावेळेला सगळ्यांनी आवर्जून कथा कीर्तन ऐकावं.
पण असं वर कोणी राहू नये. कथा कीर्तन ऐकल्यानंतर अहो वर्षातून काही काळ आपल्या सद्गुरूंच्या सहवासात संगतीमध्ये घालवावा आणि प्रश्नोत्तर रूपी संवाद आपल्या सद्गुरूंसोबत प्रत्येक सत्शिष्यानी केला पाहिजे. अध्यात्म संवाद झाला पाहिजे. ज्ञानाच्या भक्तीच्या भावाच्या सुंदर सुंदर चर्चा झाल्या पाहिजेत. या अगोदर पुराण काळामध्ये असं पुष्कळ चालत होतं. आतापर्यंतही चालत होतं. आपण तसं करायला पाहिजे. मग बैठकीतले प्रश्न बैठकीमध्ये सुटून जात असतात आणि अशा पद्धतीनं तर जे तत्वचिंतन कानावर येतं ते तर आनंदच आहे. मधुर मंगल लीला भगवंतांनी केल्या. रास क्रीडा संपन्न केली. काही गोष्टी अशाही आहेत पहा. वक्त्याला कळत असल्या तरी सुद्धा त्याचं उत्तर माहित असलं तरी सुद्धा जाहीररित्या त्या अशा व्यासपीठावरून सांगता येत नसतात. का सांगता येत नसतात हे अजून 2 मिनिटात सांगून मी विषय संपवतो. कारण इथं एक प्रकारचा श्रोता नसतो. इथं अनेक प्रकारचे श्रोते असतात. कोणाला गोड आवडतं, कोणाला तिखट, कोणाला थोडं कडू आवडतं, कोणाला थोडस आंबट, कोणाला थोडस चटकदार, मटकदार असं. आणि व्यासपीठाकडून 7 दिवसात सगळे देण्याचे प्रयत्न होतात. ज्याला तिखट आवडतं त्याला तिखट परोसलं म्हणजे वाढलं जातं. तिखट वाढलं जातं. ज्याला गोड आवडतं त्याला गोड, ज्याला आंबट आवडतं त्याला आंबट. जो चटक मटक श्रोता आहे त्याला चटक मटक शिदोरी भेटते. काला काय आहे? भगवंतानी हातावर सगळे पदार्थ वाढून घेतले आणि देवाला माहित होतं कुठल्या गोपाळाला काय आवडतं. ज्याला तिखट आवडतं त्याला भगवंत मिरची द्यायची. मिरची पण होती भगवंताच्या हातात. लोणचं होतं. गोपाळांनी आपापल्या घरून आणलेली शिदोरी सगळी एकत्र केलेली होती. दही आहे, लाया आहे, मुरमुरे आहे, पोहे आहे, सगळं हातावर एकत्र केलं. बाकीची जी काही शिदोरी असेल ती एकत्र केलेली आहे. ज्याला तिखट आवडतं त्याला मिरची, ज्याला आंबट आवडतं त्याला थोडं लोणच्याचं बोट चाटून, ज्याला गोड आवडतं त्याला काहीतरी गोड पदार्थ भगवंत खाऊ घालायचे. असं सगळं काला. तसं 7 दिवसातल्या कथेमध्ये होत असतं. आणि हे ज्या रसांच्या माध्यमातून होत असतं याला नवरस असं साहित्यशास्त्रामध्ये म्हटलेलं आहे. सुंदर अशा पद्धतीनं आजपर्यंत आपणही चिंतन ऐकत आहोत आणि प्रत्येक प्रसंग हे वेगवेगळ्या रसात गायलेले आहेत शुकदेवजी महाराजांनी. तसंच रास क्रीडा संपन्न झाली. परम सुखाचं दान साऱ्यांना प्राप्त केलं भगवंतानी. याच समयाला धनुष्य यज्ञाचं निमित्त करून अक्रूरजी महाराज भगवंतांना घेण्यासाठी गोकुळामध्ये आले. भगवंतानी मनोमन मथुरेला जाण्याची तयारी केली, सज्जता केली. आता भगवंत हे अवतार कार्यावर लक्ष ठेवून आहेत. पण भोळ्या भक्तांचं काय? भोळ्या भक्तांचं काय? देवावरती एक राग भक्तांनी एका ठिकाणावर व्यक्त केलेला आहे की तुम्ही तर तुमचे येतात, तुम्ही तर तुमचे जातात, पण आम्हाला जो तुम्ही लळा लावतात त्याचं आम्ही काय करायचं? त्याचं आम्ही काय करायचं? भगवंताचं येणं हे असं असतं पहा. जे प्रेमी भक्ताच्या हृदयाला असं चटका देऊन जाणारा असतं. आणि याचा सगळ्यात खोलवर अनुभव आजपर्यंतच्या अध्यात्माच्या इतिहासामध्ये जर का कोणी घेतला असेल तर फक्त गोपिकांनी घेतलेला आहे, दुसरं कोणी नाही. आणि हा जो चटका लागला, ही जी चटक गोपिकांना गोपाळांना लागली भगवंताच्या सहवासाची, आज आपण त्याची यत्किंचितही कल्पना करू शकत नाही. याला उदाहरण जर तुम्हाला ऐकायचं असेल तर वारकरी दरवर्षी आषाढीची वारी करतात. महिनाभर 15 दिवस जे काही वाटचाल असेल ती पंढरीच्या दिशेने वाटचाल करतात.
पंढरपूरला जातात, काही भक्त प्रत्यक्ष देवाचं दर्शन घेतात चरणाचं, काही मुखदर्शन घेतात, काही कळस दर्शन घेतात. महात्म्य एकच आहे. ज्याला जसं शक्य होईल त्यांनी तसं करावं, आग्रह नसतो. पण याच्यात जो खरा भक्त आहे ना, दोन भक्त आहेत. काही भक्त वारीला जातात, पंढरपूरला जाऊन वापस येतात, आम्ही पंढरपूरला जाऊन आलो याचा आनंद व्यक्त करतात. आणि दुसरा भक्त आहे, त्याचं काय होतं माहितीये का, तो 15 दिवस पायी प्रवास करून पंढरपूरला जातो, तो पांडुरंग परमात्म्याला पाहतो सुद्धा, पण वापस येतो ना त्यावेळेला त्याचं मन तिथंच अडकून राहतं. याला म्हणतात चटक लागली. गेले प्रवास करून वापस येण्यासाठी, पण वापस येतात तर मन, डोळे, चित्त सगळं तिथं ठेवून येतात. ही खऱ्या वारकऱ्याची आजही अवस्था आहे. खरा वैष्णव, खरा वारकरी हा पांडुरंगाचं दर्शन घेऊन वापस येत नाही, आपलं चित्त पांडुरंगाच्या चरणी समर्पित करून नुसतं शरीर धड वापस घेऊन येतो महाराज. मग त्या वारकऱ्याला, त्या वैष्णवाला असं वाटतं, अरे 15 दिवस मी चालून गेलो, 2 मिनिटात दर्शन झालं सुद्धा झालं, पण दर्शन किती लवकर झालं हे सुद्धा त्याला कळत नाही. आणि झालं सुद्धा दर्शन असं म्हटलं की त्याचा हिरमोस होतो. आता पुन्हा वापस जाऊन दर्शन घेणं शक्य नसतं म्हणून सगळे माघारी फिरतात, ही गोष्ट मान्य आहे ना. पण तरी सुद्धा परत माघारी येत नाही, येत नाही, येणे सोसे मान झाले हाव भरी. परत माघारी येत नाही, येत नाही, येत नाही, येत नाही. ज्या वेळेला आपलं असं मन परत माघारी येत नाही महाराज, तर तिथून पुढं आपण त्याच अवस्थेमध्ये राहण्याचा प्रयत्न करावा. पुढची आषाढी येईपर्यंत वाट पाहावी, वाट पाहावी, वाट पाहावी. कधी येते आषाढी, कधी येते आषाढी, कधी येते आषाढी. आषाढी आली, कधी माऊली निघतात, कधी ध्वजदंड उंच होतो, वर होतो, कधी आम्हाला भालदाराकडून, चोपदाराकडून आदेश मिळतो, आणि कधी आम्ही चालायला लागतो त्या वाटेनं. असं वाटलं पाहिजे अंतःकरणाला. म्हणून भक्तीमध्ये एक गोष्ट झाली जी गोकुळवासियांनी फार जवळून अनुभवली, भोगली. एक राग आहे देवावर भक्तांचा. आजही वृंदावनातल्या भक्तांचा देवावर राग आहे बर का. कृष्णाचं वृंदावनाशी नातं आहे म्हणून पंढरपूर गाईला आधी, पण आता वृंदावन गातो आहे. वृंदावनातल्या माणसांचा आजही देवावर राग आहे. ते पूजा करतात कृष्णाची, तिथं मंदिरात कृष्ण आहे, पण ते रोष व्यक्त करतात देवाबद्दल. आपण वृंदावनामध्ये जर गेला ना, कृष्ण कृष्ण ऐकायला येत नाही, राधे राधे ऐकायला येतं. आपण जसं रामकृष्ण हरी म्हणतो तसं ते राधे राधे म्हणतात तिथले ब्रजवासी. ते आपण म्हणावं त्यांना, अरे कृष्णामुळे वृंदावनाला महत्व आहे आणि तुम्ही राधे राधे काय म्हणता. ते म्हणतात 10 वर्ष राहून चटक लावली त्यांनी आम्हाला आणि असं वाऱ्यावर सोडून गेले, म्हणून आम्ही कृष्ण कृष्ण गात नाही, राधे राधे म्हणतो. मग आम्ही प्रश्न विचारला, बा राधे राधे तरी का म्हणतात. म्हणले ते सोडून गेल्यानंतर या गोकुळवासियांना जिनं आपल्या प्रेमाच्या पदरांनी सावरलं, ती आमची परांबिका भगवती आल्हादिनी शक्ती आहे, म्हणून आम्ही राधे राधे म्हणतो, कृष्ण कृष्ण म्हणत नाही. हा काय आहे,
हा रुसवा आहे देवावरचा. आज 5,500 वर्ष झाले कलियुग सुरू होऊन, पण देवावरचा राग या वृंदावनातल्या भक्तांचा काही गेला नाही बरं. आता याच्या पुढचं सूत्र असं मला सांगावं वाटतं आहे, भगवंत कदाचित म्हणत असतील, अरे बाबा तुम्हाला माझा एवढा राग येत असेल, पण मी का गेलो? कारण मला यमुनेचं वाळवंट सोडून इथं चंद्रभागेच्या वाळवंटात उभं राहायचं होतं. म्हणून गोकुळातलाच कान्हा आपली मथुरा लीला, द्वारका लीला संपवून इथं पंढरपूर लीला करायला चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये येऊन उभा राहिला. महाराज का उभा राहिला? गोकुळात याने खोड्या केल्या फार, म्हणून समोर उभा केला. शिक्षा दिल्यासारखं उभे आहे. भाव माझा सांगण्याचा एवढाच आहे व्यासपीठाचा, की राग करतात, व्यक्त करतात देवावर भक्त. तुम्ही तर तुमचे आले, तुमच्या कार्यासाठी आले, मरण आमचं झालं. मरण आमचं झालं का? तुमचं ते हसणं, तुमचं ते खेळणं, तुमचं ते लीला करणं, तुमचं ते दही चोरण्यासाठी येणं पाहून, गोपाळांसोबत खेळ खेळणं पाहून आम्ही तुमच्या प्रेमामध्ये भुलून गेलो. आमचा संसार तुमच्या नावे आम्ही जाळून राख केला आणि तुम्ही आम्हाला सोडून आज मथुरेला निघालात. हा रोष वृंदावनातल्या भक्तांनी व्यक्त केला. पण भगवंतांनी एकच सूत्र राधाराणी जवळ सांगितलं, राधे, कधी कधी मनुष्याच्या व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रेमापेक्षा कर्तव्य हे जास्त श्रेष्ठ असतं. आणि मला माझा अवतार कार्य पूर्ण करायला जावं लागणार आहे. तू माझी आल्हादिनी शक्ती आहेस, मला सहकार्य कर. राधाराणीनं सहकार्य केलं आणि त्यावेळेला राधाराणीचं सहकार्य घेऊन भगवंत रथावर विराजमान झालेले आहेत. अक्रूरजी महाराजांना आदेश भगवंतांनी केला. देव बोले अक्रूरासी, वेगे हाकी रथासी, या गोपीच्या शोकासी न पहावे मजसी. एका जनार्दनी रथ गेला, रथ गेला, गेला निघून रथ गेला, आपली गोकुळ लीला संपन्न करून भगवंत अक्रूरजी महाराजांच्या सोबत रथावर बसून मथुरेकडे निघून आले. अत्यंत विलाप केला भगवंताच्या विरहामध्ये गोपिकांनी, गोपाळांनी, गाई वासरांनी, आणि जिनं आपल्या कुशीमध्ये भगवंतांना लहानाचं मोठं केलं त्या यशोदा आईने. हे तर आपण सारे जाणू शकता की आईचं दुःख आईला माहीत, आईचे कष्ट आईला माहीत. आपलं लेकरू परगावाला शिक्षणासाठी जातं, आपलं लेकरू परगावाला उद्योग कामधंद्या नोकरीसाठी जातं, त्यावेळेला इकडं आईच्या चित्ताला किती हुरहुर लागते. विचार करा, जिचं लेकरू कृष्णासारखं आहे आणि ज्या यशोदेने एवढं लाडाने त्याला लहानाचं मोठं केलं, पोटचं नसून सुद्धा ज्याला पाहून पान्हा फुटायचा महाराज ज्या यशोदाई साहेबांना, अंगा खांद्यावर त्या परब्रह्म परमात्मा अनंत ब्रह्मांड नायकाला ज्या यशोदेनं मोठं केलं, त्या यशोदा राणीच्या हृदयाचा ठाव काय आहे? तिला तर वेड लागून गेलं महाराज. ती काय करत होती? घराच्या बाहेर यायचं,
गोकुळातल्या रस्त्याने फिरायचं. एका एका घरामध्ये डोकावून एकच प्रश्न यशोदा विचारायला लागली, कृष्ण माझा पाहिला का कुणीतरी सांगा गे सांगा. होते सारवित मी चूल सारवत होते. सारवण्यामध्ये मी एवढी दंग झाले की अंगणी रांगत आले मूल. रांगत रांगत माझा कान्हा जणू काही माझ्या बाजूनं पुढे निघून गेला. हे मला लक्षातच आलं नाही आणि त्यावेळेपासून माझा कान्हा मला दिसतच नाही. तो कुठं गेला? राधे तुझ्या घरी आला का ग? तुझ्या घरी आला का ग? तुझ्या घरी आला. असं करता करता यशोदा राणी वेड्यासारखं गोकुळामध्ये फिरायला लागली. नंद बाबांनी हा शोकही पाहिलेला आहे. पण आज आपण यशोदा राणीकडे पाहू, गोप गोपिकांकडे पाहू, जिनं कान्होबाला आपल्या अंगा खांद्यावरती खेळवलं. महाराज कृष्णाच्या लीला प्रसिद्ध आहेत. या भगवंताच्या कान्होबाच्या गोकुळ लीला घडल्या कारण रात्रीच्या समयाला रात्रभर आपल्या कुशीमध्ये भगवंतांना जी शांत विश्रांती देत होती म्हणून दिवसभर कान्होबा लीला करू शकत होते. त्या यशोदेचं किती मोठं वात्सल्य, किती मोठं प्रेम. त्या यशोदाई साहेबांनी सुद्धा विलाप केला. शेवटी भगवंत गोकुळ सोडून वृंदावनामध्ये आले. मथुरेमध्ये आले. मथुरेमध्ये निमित्त होतं धनुष्य यज्ञाचं. ते धनुष्य यज्ञाचं निमित्त पूर्ण करण्यासाठी भगवंत समारंभाच्या जागेवर आलेले आहे. मुष्टिक आणि चाणूर नावाच्या 2 मल्लयोद्ध्यांना कंसाने भगवंतानी गोपालकृष्णांना मारण्यासाठी सज्ज केलेला आहे. निमित्ताला भगवंतानी बलराम दादांनी आखाड्यामध्ये प्रवेश केला. बलराम दादा आणि भगवंतानी मिळून काही वेळामध्येच मुष्टिक आणि चाणुराचा वध केला. आक्रस्ताळेपणा करत असलेल्या कंसाजवळ भगवंत वळले. कंसाच्या खांद्यावर 2 हात मारले. एक झटका मारून कंसाला आपल्या जवळ भगवंतानी ओढलं. कंसाच्या मस्तकावरचा मुकुट भगवंताच्या पायाजवळ येऊन पडला. कंसाचे केस भगवंतानी पकडले आणि भगवंत म्हणतात, कंसा आठवतो दिवस ज्या दिवशी माझ्या आई आणि वडिलांच्या लग्नाची वरात निघालेली आहे. आकाशवाणीने तुला सांगितलं की वसुदेव देवकीचा 8वा पुत्र तुझी हत्या करण्यासाठी, वध करण्यासाठी जन्म घेईन. त्याच वसुदेव देवकीचा मी 8वा पुत्र श्रीकृष्ण तुझ्या समोर उभा आहे असं म्हणून भगवंतानी कंसाला आडवा पाडला. एक मुष्टिक वळली. गोपाल कृष्ण भगवान की जय. कंसाचा वध भगवंतानी केला. ऋषी मुनी साधू संतांना आनंद झाला. आकाश मार्गावरून देवता भगवंतावरती पुष्पवृष्टी करायला लागल्या. पुन्हा एक वेळेला या धरतीवरती कथा कीर्तन आता आरंभ होतील. भक्तीचा सोहळा पुन्हा एक वेळेला आता रंगणार आहे. यज्ञ यागादी कर्म सुरू होतील. याचा आनंद साऱ्या भक्तांना, ऋषी मुनी साधू संतांना झालेला आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. भगवंतानी हे वचन दिलेलं आहे. ते वचन पूर्ण करण्यासाठी आरंभ केला आणि हे वचन बलवान अशा प्रकारच्या कंस रूपी दैत्याचा वध करून भगवंतानी आपल्या कार्याला आरंभ केलेला आहे. करूया जय जयकार हरीचा, करूया जय जयकार, करूया जय जयकार हरीचा, करूया जय जयकार, करूया जय जयकार
करूया जय जयकार हरीचा करूया जय जयकार करूया जय जयकार हरीचा करूया जय जयकार करूया जय जयकार हरीचा करूया जय जयकार गोपाल कृष्ण भगवान की जय। कंसवधापर्यंतचा कथाभाग शुकदेवजी महाराजांनी राजा परीक्षितींना वर्णन करून सांगितला। भगवंताच्या कृपेने 6 दिवसांची सेवा आपली पूर्ण विरामापर्यंत आलेली आहे। उद्या 7वा दिवस आहे। उद्याच्या कथाभागामध्ये आपल्याला श्रवण करायचं आहे। भगवंत नंद बाबांना गोड बोलून गोकुळाकडे रवाना करतील। वसुदेवजी महाराज देवकी आई साहेबांना मुक्त करतील। सद्गुरूंची सेवा भगवंत करतील। भगवंत आणि बलराम दादांचा विवाह सोहळा उद्या आपल्याला आपल्या हरिकथेमध्ये संपन्न करायचा आहे। सुंदर पद्धतीनं विवाहासाठी कसं शृंगार करून यावं हे मला सांगायची तुम्हाला गरज नाही। उद्या आपल्या देवाचं लग्न आहे। काल आपले देव प्रगट झाले, आज लीला केल्या, उद्या भगवंताचा विवाह सोहळा आहे। आनंदाने साऱ्यांनी विवाह सोहळ्यामध्ये सहभागी व्हा। बाकी तर विवाहाची तयारी आता वर पक्ष वधू पक्ष तुम्ही ठरवून घ्या। विवाहाची उत्तम तयारी करा। आपण सारे मिळून भगवंताचा आनंदामध्ये विवाह सोहळा संपन्न करू। गृहस्थाश्रम जरासा भगवंताचा पाहू आणि आपल्या श्रीमद भागवत कथेचा कळसाध्याय श्रवण करत असताना भक्त श्रेष्ठ सुदामदेव भगवंताच्या भेटीसाठी द्वारकेला कसे जातात ते आपण उद्या ऐकू। आज आनंदाने भगवंतांनी आपल्याकडून ही सेवा करून घेतलेली आहे, जी पूर्ण विरामापर्यंत आलेली आहे। जरास मी बाजूला जाऊन बोललो त्याबद्दल मला रुखरुख वाटते आहे, म्हणून मी अजून एकदा तुमची क्षमा मागतो। आणि आजची सेवा या ठिकाणावरती आपण भगवंताच्या चरणी समर्पित करू। सद्गुरूंच्या भगवंताच्या आदेशाने उद्याची सेवा निर्विघ्नपणाने आणि परवाचीही काल्याची सेवा निर्विघ्नपणाने भगवंताने आपल्याकडून करून घ्यावी ही प्रार्थना करू। प्रार्थना करून नामसंकीर्तन जरासं हरिगुणगान करून आजच्या सेवेला या ठिकाणी पूर्णविराम। लागी लगन मत तोडना, लागी लगन मत तोडना, हरि जी मोरी 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 लागी लगन मत तोडना, लागी लगन मत तोडना, लागी लगन मत तोडना, हरि जी मोरी लागी लगन मत तोडना, हरि जी मोरी लागी लगन मत तोडना, जी मोरी लागी लगन मत तोडना। खेती बुवाई मैंने तेरे नाम की, खेती बुवाई मैंने तेरे नाम की, खेती बुवाई मैंने तेरे नाम की, खेती बुवाई मैंने तेरे नाम की। मेरे भरोसे मत छोड़ना, मेरे भरोसे मत छोड़ना, हरि जी मोरी लागी लगन मत तोड़ना, हरि जी मोरी लागी लगन